म्हणजे जगाच्या पाठीवरती पंढरीसारखं तीर्थक्षेत्र जगाच्या पाठीवरती नाही. आपण पिंडदान करण्याकरता गयेला जातो, पण गयेला गेलं तर भगवान परमात्म्याचं तिथे एकच पावले, पण इथं विष्णूच्या पदावरती भगवंताची सहस्र पावलं उमटलेली आहेत. विष्णू पदावर केलेलं एकदा केलेलं पिंडदान म्हणजे गयेला 1000 केलेलं पुण्यदान, गयेला 1000 केलेलं जे पिंडदानाचं पुण्य आहे ते विष्णू पदावर एकदा पिंडदान केलेलं मिळतं. हे इथलं विष्णू पदाचं महत्व आहे. याच विष्णू पदाच्या समोरच्या बाजूला ज्या वेळेला जनाबाईला सोळावर द्यायचं ठरलं ना, काय झालं होतं, भगवान परमात्मा जनाबाईला काम करू लागायचे. रात्रभर जनाबाईच्या फोटो, जनाबाईनं पुढे उभ्या म्हणायच्या, भगवंतांना पाठीमागं म्हणायच्या, झाडलोट गरी जणी गिर भरी चक्रपाणी बरीचशी कामं भगवान परमात्मा जनाबाईला करू लागायचे. आणि एक दिवस रात्री उशीर झाला यायला म्हणून गडबड काकड्याचा टाइम झाला. आता कथा बघ, तुम्हाला सगळं माहिती आहे. जनाबाईचा वाकड भगवान परमात्मा घेऊन आले आणि हार जनाबाईच्या तिथं, आणि तो आळ चोरीचा आळ कोणावरती आला, जनाबाईवरती आला. आणि जनाबाईला सोळावर द्यायचं ठरलं. तो सूळ सुद्धा त्या विष्णुपद आहे ना त्याच्या बाजूला आहे. असे अनेक तीर्थ या क्षेत्रामध्ये आहेत. म्हणून तर ऐका पंढरीचे महिमान, राऊड तितुकी प्रमाण, येथील तृण आणि पाषाण, हेही देव जाणावे. अवघीच पापे केली दिगंतरी, चंद्रभागा डोळा देखलिया, सकळ ही सत्ता एक वेळ भेटी, कुंडलिक दृष्टी देखलिया. इथं सगळं हे तुम्हाला जगाच्या पाठीवरचे सगळे देव या ठिकाणी 12 वाजता हजर आहेत. कशा करता? कुंडलिकाच्या समोर. कुंडलिकाचं सकळ तीर्थ हे माध्यान्ह काळी येते, कुंडलिका जवळी करीती अंघोळ वंदिती चरण. जगाच्या पाठीवरचे सगळे देव कुठे आहेत? इथे आहेत. रोज सकाळी पहाट्या काकड्याला सुद्धा सगळे इथंच आहेत. आता त्याची खूप प्रमाण आहे, पण आता अंगा जरा मला खुणवायला लागलेत. एकदा प्रेमानं आपण एकदा सगळ्यांनी एकदा भजन घेऊया. विठोबा चंद्रभा